नमस्कार आपल्या सर्वांना. वेलकम टू इन्फोबॉट स्वामी आई चॅनल. श्री स्वामी समर्थ. थंबनेलवरती आपण वाचले असेल, एक दिवसीय स्वामी समर्थ प्रकट दिन इच्छापूर्ती सेवा. हो, आज आपण इन्फोबॉट स्वामी आई चॅनलवरती स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त एक दिवसाची इच्छापूर्ती व अत्यंत प्रभावी अशी सेवा शिकणार आहोत. आपले गुरु ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन सोहळा अवघ्या 8 दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे. स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन सोहळा या वर्षी आहे 20 मार्च 2026 ला व त्याच दिवसानिमित्त आपण आपल्या सद्गुरूंना शरण जाऊन एक प्रभावी उपासना करणार आहोत, जी श्री स्वामी समर्थ महाराज यांची अत्यंत प्रिय अशी उपासना किंवा सेवा आहे. हो, ज्यांना कोणतीही सेवा करायला वेळ नाहीये त्यांच्यासाठी ही एक दिवसाची उपासना आज आपण शिकणार आहोत. काय करायचं आहे प्रकट दिनाच्या दिवशी म्हणजेच 20 मार्च 2026 ला सकाळी लवकर उठायचं आहे, घर स्वच्छ करायचं आहे, आपण देखील स्नान करून शुचिर्भूत व्हायचं आहे, नित्य देवपूजा नित्य उपासना करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर देवघरासमोर किंवा एका शांत जागी बसायचं आहे आसन घेऊन. जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर तो घ्यायचा आहे, एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे, त्यावरती अंथरायला एक नवीन वस्त्र घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती फोटो इत्यादी काहीही नसेल तर फक्त एक आसन घेऊन एका शांत ठिकाणी बसावे, जिथे तुम्हाला ही सेवा करत असताना कोणताही डिस्टर्बन्स प्रॉब्लेम येणार नाही, किंवा सरळ देवघरातच बसावे किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात मठात किंवा दत्तांच्या जागृत ठिकाणी जाऊन तुम्ही ही सेवा करावी. घरच्या घरी तुम्ही ही सेवा करत असाल आणि जर तुमची पारायण पद्धतीने मांडणी करून इच्छा असेल ही उपासना किंवा सेवा करण्याची तर तुमच्याकडे स्वामींचा मूर्ती किंवा फोटो असला पाहिजे. त्याला नेहमीच्या पारायण पद्धतीने एका चौरंगावर किंवा पाटावरती वस्त्र अंथरून त्यावर स्वस्तिक काढून हळदी कुंकू अर्पण करून स्वामींची मूर्तीची किंवा फोटोची स्थापना आपण करायची आहे. जर तुमच्याकडे फोटो असेल तर स्वामींचा तो फोटो तुम्ही एका नवीन वस्त्राने प्रकट दिनाच्या दिवशी स्वच्छ करून घ्या. तो फोटो चौरंगावरती मांडा. नसेल मूर्ती असेल तर त्या मूर्तीला पंचामृताने गरम पाण्याने अभिषेक करा स्वामींचं नामस्मरण करत व त्या मूर्तीची स्थापना त्या चौरंगावर किंवा पाटावरती नवीन वस्त्र अंथरून स्वस्तिक तांदळाने काढून हळदी कुंकू अर्पण करून ठेवा मूर्ती किंवा फोटो. त्यानंतर स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला अष्टगंध अर्पण करा, हार फुलं अर्पण करा. त्यानंतर खडी साखर फळांचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य स्वामींसमोर मांडा. जर तुमच्याकडे विड्याची पानं अवेलेबल होत असेल तर स्वामींना एक विडा अर्पण करा. त्या दिवशी प्रकट दिनाच्या दिवशी साईडला विडा ठेवा आणि स्वामी हा विडा स्वीकारा अशी देखील मनोभावे प्रार्थना करा. त्यानंतर एक कलश घ्या, तांब्याचा किंवा साधी लोटे घ्या, त्यामध्ये ताजं पाणी भरा, शुद्ध पाणी भरा. त्या कलशाला देखील हळदी कुंकाने स्वस्तिक काढा. त्यावरती एक नारळ मांडा, नारळाला पण हळदी कुंकू अर्पण करा. शक्य असेल तर विड्याची किंवा आंब्याची 5-5 पानं त्या नारळाच्या भोवती कलशावरती मांडा. हा कलश तुम्ही स्थापन करा स्वामींच्या उजव्या किंवा डाव्या साईडला, जिथे तुम्ही ही पारायणाची मांडणी करणार आहात. त्या नारळाला हळदी कुंकू अर्पण करून त्याला देखील फूल अर्पण करा किंवा हार अर्पण करा. त्या कलशामध्ये नारळ ठेवण्यापूर्वी तुम्ही 1 रुपयाचे एक नाणं, एक फूल आणि थोड्याशा अक्षता हळदी कुंकू पाण्यामध्ये टाकणं कलशामध्ये गरजेचं आहे. अशी कलश मांडणी करून देखील ती उपासना तुम्ही करू शकता. स्वामींची मूर्ती किंवा फोटो मांडून देखील ही उपासना करू शकता. जर तुमच्याकडे काहीही अवेलेबल नाहीये, तुम्ही फॉरेन कंट्रीमध्ये राहताय पण तुमची इच्छा आहे की सद्गुरूंना शरण जाऊन स्वामींच्या प्रकट दिनी ही उपासना करायची एक दिवसाची, तर शांत कोणत्याही देवासमोर बसून किंवा घरामध्ये एक शांत एरिया चूज करून एक आसन घेऊन बसावे व जी उपासना मी आता सांगणार आहे ती तुम्ही करायची आहे. मांडणी करून उपासना करायची का नाही, कलश मांडणी करायची की नाही, स्वामींचा फोटो मूर्ती ठेवायची की नाही, सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. स्वामींना फक्त भाव महत्वाचा आहे. मांडणी कशा प्रकारे केली, किती अट्रॅक्टिव्ह केली ते महत्वाचं नाहीये. तर तुमचा शुद्ध भाव, अनन्य भाव, जो शरण जाऊन आपण सद्गुरूंच्या चरणी भक्ती करणारा भाव आहे, तोच भाव स्वामींसाठी महत्वाचा आहे.
अशी मांडणी करा किंवा शांत ठिकाणी बसून ही उपासना करा. ही उपासना तुम्ही प्रकट दिनाच्या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून 10च्या दरम्यान करायची आहे. 7 ते 10 ह्याच वेळेत सकाळी मन शांत असताना, चित्त शांत असताना करायची आहे. मांडणी झाल्यानंतर तुम्ही समोर बसायचं आहे एक आसन घेऊन स्वामींच्या. खडी साखर ठेवायची आहे, दूध साखर ठेवायचं आहे, शक्य असेल तर फळ देखील अर्पण करायचं आहे. विडा तुम्हाला शक्य असेल तर स्वामींना विडा देखील प्रकट दिनी तुम्ही अर्पण करावा. हार फुलं अर्पण करायची आहे. स्वामींसमोर शांत बसायचे आसन घेऊन आणि मनोभावे नम्रतेने स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे श्री गणेशा, हे श्री स्वामी समर्थ महाराज, हे श्री गुरु दत्तात्रेय, आज स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन सोहळा आहे. त्यानिमित्त स्वामी, मी आपली एक छोटीशी उपासना 1 दिवसाची करत आहे. ती आपल्या चरणी रुजू करून घ्यावी व माझ्या मनातील जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण करावी. त्यातील सर्व अडथळे दूर करावे. मला सगळ्या संकटातून बाहेर काढावं. आपला आशीर्वाद द्यावा इच्छापूर्तीसाठी. रक्षा कवच द्यावे, गुरुबळ द्यावे, मनोबल द्यावे व सदैव माझ्या पाठीशी राहावे स्वामी राया गुरु दत्तात्रेय. वा शक्य करावे स्वामी. असं प्रार्थना नम्रतापूर्वक स्वामींना करायची आहे. ही प्रार्थना तुम्ही नमस्कार करून स्वामींच्या मूर्ती किंवा फोटो बरोबर किंवा पारायणाची मांडणी करून करू शकता किंवा शांत ठिकाणी स्वामींचा जो फोटो मूर्ती डोळ्यासमोर आणून करू शकता. तुम्हाला संकल्प करून ही प्रार्थना करायची असेल तरी संकल्प करायचा आहे. संकल्प करण्यासाठी तुमच्याकडे एक छोटंसं ताम्हण किंवा डिश असली पाहिजे. उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचे ताजं, त्याच्यात थोडेसे तांदूळ टाकायचे म्हणजे अक्षता, त्याला हळदी कुंकू लावायच्यात आणि संकल्प जी प्रार्थना मी सांगितली ते संकल्प करून प्रार्थना सांगायची आहे, म्हणायची आहे. मनातील इच्छा सांगायची स्वामींना संकल्प करून आणि संकल्प करून झाल्यानंतर तो संकल्पाचं पाणी त्या ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे. ते पाणी साईडला ठेवून द्यायचं आहे. संकल्प न करता जरी उपासना केली तरी देखील चालेल. फक्त नम्रतेने प्रार्थना करायची उपासना करण्याआधी. अनन्य भावाने शरण जाऊन प्रार्थना करायची. मनातील इच्छा सांगायची. सगळ्या संकटातून बाहेर काढा, अडथळ्यांमधून बाहेर काढा. मला, माझ्या कुटुंबाला रक्षा कवच द्या, आशीर्वाद द्या, इच्छापूर्ती द्या, गुरुबळ द्या. मग नम्रतेने ही उपासना पूर्ण करून घ्या. असं स्वामींना नम्र भावाने शरण जाऊन म्हणायचं आहे. त्यानंतर प्रार्थना किंवा संकल्प केल्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत किंवा स्वामी चरित्र सारामृत जे 21 अध्यायांचं आहे, ज्यामध्ये स्वामींचं पूर्ण कार्य जे आहे ते लिहिलेलं आहे. हा ग्रंथ एका बैठकीमध्ये 21 अध्याय 1 ते 21 अध्याय वाचायचा आहे. स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ संपूर्ण एका बैठकीमध्ये 1 ते 21 अध्याय वाचून काढायचा आहे. हा ग्रंथ वाचायला तुम्हाला साधारण 2.5 ते 3 तास लागतील. जर तुम्ही फर्स्ट टाइम वाचताय तर 3.5 तास तुम्हाला लागू शकता. तुम्ही आधी वाचलेला असेल एक सलग तर तुम्हाला 2.5 तास लागणार आहे. तुमच्या स्पीडवरती आहे. पुन्हा सांगते, स्वामी चरित्र सारामृत हा जो 21 अध्याय ग्रंथ आहे स्वामींचा, तो तुम्ही स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी म्हणजेच 20 मार्च 2026 ला एक सलग एका बैठकीत सकाळी 7 ते 10 या वेळेत वाचायचा आहे. तुम्हाला पूजेची मांडणी करून वाचायचं असेल वाचा. फक्त एका आसनावर बसून शांत ठिकाणी वाचायचे वाचा. देवघरासमोर बसून वाचायचे वाचा. स्वामींच्या किंवा दत्तांच्या मंदिरामध्ये जाऊन वाचायचे वाचा. कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन वाचायचे वाचा. पण तो एक सलगच वाचायचा आहे. अध्याय पहिल्यापासून अध्याय 21 पर्यंत. स्वामी चरित्र सारामृत हा अत्यंत पवित्र व महान ग्रंथ आहे. त्यामध्ये प्रत्येक अध्यायाचं महत्त्व दिलेलं आहे की कुठला अध्याय वाचण्याने काय होतं. शेवटच्या 21व्या अध्यायामध्ये दिले संकटातून सुटका होते. परंतु आपण सगळे अध्याय वाचायचे आहेत व एक सलग वाचायचा आहे. ही उपासना करून झाल्यानंतर स्वामी चरित्र सारामृत हा संपूर्ण 1 ते 21 अध्याय वाचून झाल्यानंतर गणपतीची आरती करायची आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची आहे व दत्तांची आरती करायची आहे. व स्वामींना पुन्हा म्हणायचं आहे आरती करून झाल्यानंतर, हे स्वामी राया, हे दत्तात्रेया, आज स्वामी प्रकट दिनानिमित्त स्वामी चरित्र सारामृताची ही 21 अध्यायांची सेवा आपल्या चरणी रुजू करा. माझी प्रार्थना स्वीकारा. मला, माझ्या कुटुंबाला आशीर्वाद द्या, गुरुबळ द्या व सर्व संकटातून बाहेर काढा.
माझ्या नेहमी पाठीशी उभे राहा स्वामी व अशक्य शक्य करा स्वामी असं म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे शक्य होईल तो गोड नैवेद्य, घरगुती नैवेद्य, पुरणपोळीचा किंवा कोणत्याही गोड पदार्थाचा नैवेद्य तुम्ही करून दुपारी स्वामींना दाखवायचंय. जिथे तुम्ही हे पारायण केलं तिथेच तुम्ही दाखवायचे. फॉर एक्झाम्पल घरी तुम्ही मांडणी करून हे पारायण करताय तर घरच्या घरीच तुम्ही स्वामींना, दत्तगुरूंना हा नैवेद्य अर्पण करायचा आहे. सकाळी उपासना करण्याआधी काहीही खाऊ नये. चहा किंवा दूध किंवा कॉफी तुम्ही घेऊ शकता. एक सलग एका बैठकीत वाचायचंय. वाचताना उठायचं नाही, खानाखुणा करायच्या नाहीयेत, डिस्टर्ब होणार नाही अशाच ठिकाणी बसून वाचावे, म्हणजे देवघरात किंवा मंदिरामध्येच. नैवेद्य दाखवायचा गोडाचा. त्यानंतर तुम्हाला जेव्हा शक्य होईल दिवसभरामध्ये तेव्हा स्वामींच्या किंवा दत्ताच्या मंदिरामध्ये जाऊन स्वामींचं किंवा दत्तांचं किंवा दोघांचंही दर्शन घ्यायचं आहे प्रकट दिना दिवशी. तिथे शक्य असेल तर प्रसाद अर्पण करा, अन्नदान करा. गरजूला जे शक्य आहे ते तुम्हाला दान होईल ते तुम्ही दान करा, किंवा घरी तुम्ही कुणाला पूजनाला बोलवताय ह्या म्हणजे पारायणानिमित्त जो काही तुम्ही स्वयंपाक कराल किंवा नैवेद्य कराल तो तुम्ही कुठल्या तरी व्यक्तीला बोलवून त्यांना जेवू घाला त्या दिवशी. हे एवढंच करायचं आहे. दर्शन घ्यायला विसरायचं नाही. एवढं केल्यानेच तुमच्या जीवनामध्ये खूप आमूलाग्र बदल होणार आहे. तुमचा सगळा भार स्वामी घेतील. स्वामी अशक्य शक्य करतील. तुम्हाला संकटातून बाहेर काढतील, अडथळ्यातून बाहेर काढतील. इच्छा ह्या महिन्याभरातच ते पूर्ण करतील. एवढी प्रभावी ही उपासना आहे. आता जी मांडणी करून तुम्ही ही पारायण करणार आहे ती मांडणी दुसऱ्या दिवशी म्हणजे स्वामी प्रकट दिनाच्या दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून काढायची आहे. पुन्हा स्वामींना तुम्ही जिथे घरामध्ये ठेवता तिथे ठेवून द्यायचं आणि तो कलश पण उत्तर पूजा करून काढायचं. कलशातलं पाणी झाडीला अर्पण करा व जो नारळ आहे आणि निर्माल्य आहे हार फुलांचं ते वाहत्या पाण्यात किंवा नदीमध्ये तुम्ही अर्पण करून यायचं आहे. एवढंच करायचं आहे. उत्तर पूजा कशी करतात हे तुम्हाला माहिती असेल, संकल्प कसा करतात माहिती असेल, याचे सगळे सेपरेट व्हिडिओ इन्फोगॉड स्वामी या चॅनलवरती अवेलेबल आहेत. मी वेळोवेळी प्रत्येक व्हिडिओमध्ये पण एक्सप्लेन केलेला आहे. जर तुम्ही नॉर्मल उपासना करताय, कोणतीही मांडणी करून न करता तरी देखील चालेल. मी पुन्हा सांगते, तुमचा भाव खूप महत्त्वाचा आहे. मनातला अनन्य भावाने शरण जाऊन स्वामींना हाक मारून ही उपासना करायची आहे. स्वामी चरित्र सारामृत हे पूर्ण 1 ते 21 अध्याय वाचायचे आहेत. ज्यांच्याकडे स्वामी चरित्र सारामृत नाहीये त्यांना मी PDF फाईल अवेलेबल करून देऊ शकते. तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ PDF फाईलमध्ये पाठवेल. स्वामी चरित्र सारामृत वेगवेगळ्या प्रकाशनांचा अवेलेबल आहे. कोणत्याही प्रकाशनाचा ग्रंथ तुम्ही वाचू शकता. सगळे अध्याय सगळ्या प्रकाशनांमध्ये सेम आहे. अशा प्रकारे ही 1 दिवसाची प्रभावी उपासना आपण करायची आहे. स्वामींना शरण जायचं आहे, नम्रतापूर्वक करायची आहे आणि दिवसभर स्वामींच्या नामात लीन राहायचं आहे. मौन पाळायचे. आपल्या दिवसभराचा व दररोजच्या जीवनातला व्यवहार स्वच्छ ठेवायचा आहे. पॉझिटिव्ह राहायचं आहे. छळ कपट करायचा नाहीये कुणाशी पण, आणि नेहमीच आयुष्यामध्ये सकारात्मकतेने आणि सरळ मार्गाने चालायचं आहे स्वामींच्या मार्गावरती. तर मी प्रार्थना करते स्वामींच्या चरणी आणि दत्तगुरूंच्या चरणी की तुम्हाला ही उपासना कळाली असेल तर तुम्ही नक्की उपासना कराल स्वामी प्रकट दिनानिमित्त 1 दिवसाची आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घ्याल. जर तुम्हाला ह्या उपासनेनिमित्त कोणतेही प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे तुम्ही नक्की विचारू शकता. सजेशन्स असतील आपल्या चॅनलला तरी देखील तुम्ही सजेशन्स देऊ शकता. तर आजचा कंटेंट आपण एंड करूयात. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत स्टे ट्यून ऑन इन्फोगॉड स्वामी चॅनल. बाय फॉर नाउ. बाय बाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.